नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रॉब्लेमचं जे ट्रायल बॅलन्स आहे त्यातले सगळे अकाउंट्स ट्रान्सफर करा म्हणून मी सांगितलं. आता या प्रॉब्लेमच्या खाली असणारे ॲडजस्टमेंट आणि एक सायलेंट ॲडजस्टमेंट्स आपण सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेममध्ये एकूण 6 ॲडजस्टमेंट्स आहेत आणि एक सायलेंट ॲडजस्टमेंट आहे. ब्लॅकबोर्डवर मी ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेलं नाही. त्याच्याशिवाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथड असल्यामुळे पार्टनर्स करंट अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट. याच्यामध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड असल्यामुळे कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पण रेकॉर्ड केलं. जे काही प्रॉफिट आहे, ड्रॉविंग असेल किंवा इतर जे काही ॲडजस्टमेंट असेल जे कॅपिटलवर अफेक्ट होतं ते सर्व आपण करंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड करणार. ॲडजस्टमेंट नंबर 1 आहे क्लोजिंग स्टॉकचा. मग क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट नेहमीप्रमाणेच ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला येतो. इथं आपण ब्लॅकबोर्डवर रूल न केल्यामुळे ते मी लिहू शकत नाही, पण तुम्ही रेकॉर्ड करा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक त्याची रक्कम आउटरला घ्या 38,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट या बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक रक्कम आउटरला 38,000 रुपये. 2 इफेक्ट पुन्हा एकदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ॲडजस्टमेंट नंबर 2, राम यांना सॅलरी अलाव करायचं आहे 6,000, तर कृष्णाला अलाव करायचं आहे 3% कमिशन ऑन नेट सेल्सवर. म्हणजे आपण पार्टनर्सना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून सॅलरी किंवा कमिशन देणार आहोत. याच्यामुळे त्यांचा कॅपिटल वाढणार आहे आणि जेव्हा कॅपिटल वाढतो तेव्हा त्याची नोंद पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचा. सॅलरी आहे रामला आणि कमिशन आहे कृष्णाला. पहिला इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी. फक्त राम असल्यामुळे रामच्या कॉलममध्ये 6,000, कृष्णाच्या कॉलममध्ये डॅश करा. तर कृष्णाला आहे कमिशन म्हणून बाय कमिशन रामच्या कॉलममध्ये डॅश केलं. आणि कृष्णाला कमिशन आहे एकूण 3% आणि तो 3% ते नेट सेल्सवर म्हटले. मग नेट सेल्स कुठे आहे बघा. ट्रायल बॅलन्समध्ये आपला नेट सेल्सची रक्कम दाखवते 2,08,000 रुपये. तुम्ही ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिला 2,08,000 रुपये. या 2,08,000 रुपयावर तुम्हाला 3% कमिशन काढायचं आहे आणि ते 3% कमिशन येणार आहे 6,240. सॅलरीची रक्कम त्यांनी फिक्स्ड सांगितले परंतु कमिशनची रक्कम सांगितलं नाही, तर पर्सेंटेज दिले तर 3% आणि कशावर सांगितले नेट सेल्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला नेट सेल्स आहे 2,08,000. त्या 2,08,000वर गुणिले 3/100 ची मांडणी केल्यावर 6,240 येतो. या पद्धतीनं सॅलरी आणि कमिशनचा पहिला इफेक्ट. आता यांचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कारण बिझनेस त्या पार्टनर्सना सॅलरी दिल्यामुळे, बिझनेस त्या पार्टनर्सना कमिशन दिल्यामुळे लॉस होतो, एक्सपेंडिचर असतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी टू राम अमाऊंट आउटरला 6,000. पुन्हा टू कमिशन टू कृष्णा रक्कम आउटरला 6,240. अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट जनरली फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये येत असतात. ज्या वेळेला कॅपिटल त्यांचा स्थिर असतो अशा वेळेला करंट अकाउंटच्या माध्यमातून हे ॲडजस्टमेंट सॉल्व करायचा. आता ॲडजस्टमेंट नंबर 3, या पार्टनर्सना त्यांच्या कॅपिटलवर इंटरेस्ट प्रोव्हाइड करायचा आहे. मग याचा इफेक्ट पण या सॅलरी कमिशन सारखंच येणार. म्हणजे करंट अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला येईल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पहिला इफेक्ट
पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी दिले तर 5%. मग हे 5% कशावर काढायचा? या कॅपिटलवर काढायचा जो फिक्स्ड असतो. रामचं कॅपिटल 1,60,000 आहे, कृष्णाचं कॅपिटल 80,000 आहे. यांच्यावर 5% म्हटलं तर 1,60,000वर 5% येईल 8,000 रुपये, तर 80,000वर 5% येईल 4,000. हा झाला एक इफेक्ट. हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल देखील बिझनेसचा एक्सपेंडिचरच असतो, म्हणून सॅलरी कमिशन प्रमाणे याचाही सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, याला अंडरलाईन करा, त्याखाली राम आणि कृष्णा. रामची रक्कम 8,000, कृष्णाची रक्कम 4,000, असं एकूण इंटरेस्ट आउटरला 12,000. दुसरा इफेक्ट त्यांचा सॅलरी कमिशन ज्या पद्धतीने रेकॉर्ड केलं त्याच पद्धतीने इंटरेस्ट ऑन कॅपिटल पण रेकॉर्ड करायचा. आता ॲडजस्टमेंट नंबर 4 जे रुटीन आहेत, रेग्युलर असे ॲडजस्टमेंट्स आहेत. 4 नंबरमध्ये सांगितलेत की तुम्हाला प्लांट अँड मशिनरीवर 5% डिप्रिसिएशन प्रोव्हाइड करायचं आहे. प्लांट अँड मशिनरी 5% डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशनमुळे असेटची किंमत कमी होते, म्हणून डिप्रिसिएशन लेस करतो आपण. प्लांट अँड मशिनरीमधून लेस 5% डिप्रिसिएशन. 63,000वर 5% डिप्रिसिएशन लेस केलं तर 3,150 एवढी रक्कम डिप्रिसिएशनची येते. 63,000मधून 3,150 वजा केल्यावर आउटरला 59,850 रुपये. आणि या 3,150चा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, याची अमाऊंट आहे 3,150. ठीक आहे. आता ॲडजस्टमेंट क्रमांक 5. ॲडजस्टमेंट नंबर 4 पुन्हा एकदा सांगतोय. डिप्रिसिएशन जो रुटीन आहे, असेट्समधून लेस आणि लॉस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता ॲडजस्टमेंट नंबर 5 3,000 रुपये कस्टमरकडून रिकवर झालं नाही असं सांगितले. म्हणजे आपले कस्टमर म्हणजे हे डेटर्स, या डेटर्सकडून आपल्याला 3,000 रुपये मिळू शकले नाही. याचा अर्थ ती अमाऊंट बुडाली, म्हणजे तो बॅड डेट्स आहे. आणि बॅड डेट्स आपण सन्ड्री डेटर्समधून लेस करत असतो. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला सन्ड्री डेटर्समधून लेस बॅड डेट्स 3,000 वजा केल्यानंतर आउटरला येणार 1,70,500. त्या दोघांची वजाबाकी केला. आणि याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला हा जो बॅड डेट्स आहे ना, ओल्ड बॅड डेट्स, त्याच्यामध्ये हा न्यू बॅड डेट्स ॲड करतो. ॲड न्यू बॅड डेट्स 3,000, यांची बेरीज आली 3,500. ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला ओल्ड RDD आहे, तो ओल्ड RDD 1,000 रुपये लेस करून रक्कम आउटरला लिहायचा 2,500. बॅड डेट्सचा पुन्हा एकदा 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट सन्ड्री डेटर्समधून लेस केलं न्यू बॅड डेट्स. दुसरा इफेक्ट हा न्यू बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असणाऱ्या ओल्ड बॅड डेट्समध्ये ॲड करायचा 3,000. मग याचा सेकंड इफेक्ट झाला, तिथं लेस पहिला इफेक्ट, इथं ॲड दुसरा इफेक्ट. पण ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला असणारा ओल्ड RDD वजा करायचा असतो, तो लेस करून रक्कम आउटरला घेतलं 2,500. आता ॲडजस्टमेंट नंबर 6. ॲडजस्टमेंट नंबर 6 आहे प्रीपेड इन्शुरन्स ₹500. म्हणजे या इन्शुरन्समधला 500 रुपये प्रीपेड आहे. प्रीपेडचे 2 इफेक्ट. एक, त्या पर्टिक्युलर अकाउंटमधून लेस करा आणि बॅलन्स शीटच्या असेट्सला दाखवा. मग पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून लेस प्रीपेड 500 वजा केल्यानंतर आउटरला 2,000. आणि या 500चा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये. एक लेस केलं
दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. हे झाले ट्रायल बॅलन्सच्या खाली दिलेले 6 ॲडजस्टमेंट्स. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. दुसरा होता सॅलरीज आणि कमिशन देणं पार्टनर्सना. पहिला इफेक्ट पार्टनर्सच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तिसरा ॲडजस्टमेंट पण याच पद्धतीनं रेकॉर्ड केलं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ॲडजस्टमेंट नंबर 4 हा होता डिप्रिसिएशनचा. त्या असेटमधून लेस केलं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केलं. ॲडजस्टमेंट नंबर 5 नॉट रिकव्हरेबलची अमाऊंट म्हणजे बॅड डेटची अमाऊंट सन्ड्री डेटर्समधून लेस केलं आणि या ओल्ड बॅड डेट्समध्ये ॲड केलं. आणि ॲडजस्टमेंट नंबर 6 प्रीपेड इन्शुरन्समधून लेस केलं आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवलं. आता याच्याशिवाय आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये एक सायलेंट ॲडजस्टमेंट आहे, तो म्हणजे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. म्हणजे सरकारी बंधपत्रे खरेदी केले, त्याच्यामध्ये या बिझनेसने या पार्टनरशिप फर्मने पैसा गुंतवले 15,000. मग यांना त्या 15,000 रुपये गुंतवलेल्या रकमेवर 12% इंटरेस्ट मिळणार आहे. पण त्यांनी ही रक्कम कधी गुंतवले, तारीख आहे ट्रायल बॅलन्समध्ये 1 जानेवारी म्हणून जानेवारीपासून मार्च, जानेवारी फेब्रुवारी मार्च असं 3 महिन्यासाठी त्यांना या 15,000वर 12% प्रमाणे इंटरेस्ट मिळणार आहे. मग या 15,000 रुपयावर 12% प्रमाणे 3 महिन्याचं इंटरेस्टची रक्कम येईल 450 रुपये. ते 450 रुपये ॲड करायचा. इंटरेस्ट 450, टोटल आउटरला 15,450. आणि या 450चा सेकंड इफेक्ट इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे इंटरेस्ट मिळत असतो म्हणून तो आपला इन्कम. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. रक्कम आउटरला येईल 450 रुपये. या पद्धतीने आपण सगळे ॲडजस्टमेंट्स सॉल्व केलं. आता आपल्याला फक्त प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. ट्रेडिंग अकाउंट टॅली केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट आहे, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्राउट डाऊन करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली केल्यानंतर नेट प्रॉफिट आहे, तो नेट प्रॉफिट इक्वल या पार्टनर्सना वाटप करा. पार्टनर्स करंट अकाउंट टॅली केल्यानंतर याचा आन्सर जो आहे तो आन्सर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवा आणि बॅलन्स शीट टॅली करा. याचा आन्सर मी ग्रुपमध्ये पोस्ट केलेला आहे. व्यवस्थितपणे व्हिडिओ पहा आणि तो प्रॉब्लेम रीराईट करा आपल्या टेक्स्टबुकमध्ये. थँक्यू.